मित्रांनो, काय कोणता माणूस मरून पुन्हा जिवंत होऊ शकतो का? खरं तर एकदा आचार्य चाणक्याला सिकंदरने बंदी बनवलं होतं आणि सिकंदरला चाणक्यांना त्यावेळीची सगळ्यात खतरनाक शिक्षा द्यायची होती. त्यामुळे त्याने एक लोखंडी बैलाचा पुतळा मागवला. खरं तर ही शिक्षा अशी होती की त्या लोखंडी बैलाच्या पुतळ्यात एखाद्या व्यक्तीला ठेवून त्या पुतळ्याला खालून आग लावली जायची आणि ती आग तोपर्यंत विझवली जात नव्हती जोपर्यंत त्या पुतळ्यात असलेली व्यक्ती मरत नाही. पण त्याआधी सिकंदरने चाणक्यांना त्यांची एक शेवटची इच्छा विचारली. त्यावर चाणक्य म्हणाले की मी ह्या भारताच्या मातीत जन्म घेतलाय आणि मरेलही याच मातीत. एवढं बोलून चाणक्याने तिथं जवळ असलेली ओली माती आपल्या संपूर्ण अंगाला लावली आणि सिकंदरला म्हणाले की आता मी सुखाने मारायला तयार आहे. चाणक्यांनी असं बोलता सिकंदरने आपल्या सैनिकांना आदेश देऊन त्यांना त्या पुतळ्यात बसवलं. त्यानंतर थोड्याच वेळात त्या पुतळ्यातून चाणक्यांच्या किंचाळ्या ऐकू लागल्या आणि 4-5 तासानंतर अचानक त्या किंचाळ्या बंद झाल्या. त्यामुळे मग सिकंदरने चाणक्यांचं शरीर त्या पुतळ्यातून बाहेर काढलं आणि शेजारीच असलेल्या एका नदीमध्ये फेकून दिलं. पण नदीमध्ये फेकताच चाणक्यांचं शरीर तिथून अचानक गायब झालं, जे पाहून सिकंदर खूप आश्चर्यचकित झाला. पण खरं तर चाणक्यांनी आपल्या अंगाला जी माती लावली होती त्या मातीमध्ये असं काही धातू होती ज्यांवर रागेचा काही प्रभाव पडत नव्हता आणि असं म्हणतात की त्या घटनेनंतर जणू काही त्यांचा पुनर्जन्मच झाला होता. कारण आजपर्यंतच्या इतिहासात त्या शिक्षेतून कुणी